मेहकर आगाराला 50 नवीन बसेस देणार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक। मेहकर बसस्थानकाचा भव्य दिव्य उद्घाटन सोहळा। मेहकर आगाराला भविष्यात 50 बसेस देणार। प्रवाशी हा महामंडळाचा तारणहार असून त्यांच्यासाठी कुठल्याही प्रकारची सुविधांची उणीव भासू देणार नाही असे विचार परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केले। 8 कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या मेहकर बस स्थानकाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण आज त्यांच्या हस्ते झाले। या निमित्ताने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय आयुष्य आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव होते। प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार संजय रायमुलकर, आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक, आमदार धीरज लिंगाडे, आमदार सिद्धार्थ खरात, ऋषिकेश जाधव, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बळीराम मापारी, ओमसिंग राजपूत, महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख मायाताई मस्के यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। मान्यवरांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। कोनशिला अनावरण झाले। यावेळी बोलताना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक पुढे म्हणाले की आदिवासी पाड्यांपर्यंत एसटी नेण्याचे आमचे ध्येय आहे। गाव तेथे एसटी असे धोरण आम्हाला राबवायचे आहे। आतापर्यंत 7,000 नवीन एसटी बसेस खरेदी करण्यात आल्या असून तिसऱ्या टप्प्यात 5,000 बसेस एसटी ताफ्यात येणार आहेत। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव व माजी आमदार संजय रायमुलकर यांनी मागणी केल्याप्रमाणे मेहकर आगाराला 30 बसेस देण्यात येतील आणि भविष्यातही आणखी 20 बसेस देण्यात येतील अशी घोषणा सरनाईक यांनी केली। प्रवाशी हे एसटी महामंडळाचे दैवत आहेत। त्यांच्या सेवेसाठी जे जे करता येईल ते करण्याचा आमचा प्रयत्न आहे असेही ते म्हणाले। मेहकर आगाराच्या नवीन दुरुस्ती व बांधकामाचा 14 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे। तो येत्या अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यात येईल असेही ते म्हणाले। या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी एकच सांगू इच्छितो की 2019 साली चालू झालेलं हे काम मध्यंतरीच्या काळामध्ये काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या, नंतर कोरोनाचं सावट आणि अशाही परिस्थितीत जवळजवळ 7 वर्ष हे काम चालू होतं। 3 कोटी रुपयाचं ते काम झालं आणि त्यानंतर हे 4 कोटी रुपयाचं कॉम्प्लिटीकरणाचं काम असं हे एकूण 7 कोटी रुपयाचं कामाचा आज आपण शुभारंभ करतो। मध्यंतरी काही वृत्तपत्रांमध्ये बातम्या आल्या होत्या आणि तुम्हालाही कल्पना आहे की लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना छोट्या छोट्या गोष्टींकडे सुद्धा आम्हाला लक्ष द्यावं लागतं। काही लोकांनी सांगितलं जुनं आणि एवढ्या वर्षापासून काम करणार होतं, कामाला काही क्वालिटी नाही, भिंतीला तडे गेलेले आहेत आणि त्या भिंतीची रंगरंगोटी केलेली आहे। मी जेव्हा आमच्या अधिकाऱ्याने विचारलं ही वस्तुस्थिती आहे की काम वेगळं, परंतु ज्या भिंती जुन्या आहेत त्या जुन्या भिंतींनाच त्यांनी रंगरंगोटी केली। खरं तर त्यांची ती चुकी आहे। तुम्ही मला या ठिकाणी बसेसच्या मागितल्या तर मी आजच तुम्हाला जाहीर करून टाकतो की ह्या ज्या बसेस आहेत त्या बसेस जवळजवळ तुम्ही 20 बसेस मी देणार होतो, परंतु तुम्ही जी मागणी केली आहे त्या 20च्या ऐवजी मी 30 बसेस तुम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये देतो आणि जर भविष्यामध्ये अजूनही लागल्या तर अजूनही 20 बसेस तुम्हाला देईल, म्हणजे 50 बसेस जर तुम्हाला मिळाल्या तर निश्चितपणे या ठिकाणी आपलं सगळं काम जे आहे ते योग्य प्रकारे चालू आलं। तुम्ही आम्हाला द्याल मग पैसे, म्हणजे आमचे कामगार विचार खुश होतील, कारण मग कामगारांची भरपूर मला देणी द्यायची।